नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत बघितलंय की एलिमेंटचं क्लासिफिकेशन कशा प्रकारामध्ये केलंय, कोणी कोणी त्याच्यासाठी एफर्ट किंवा कॉन्ट्रीब्युशन दिलंय. तर सुरुवातीला आपल्याला माहितीये जे काय जॉन डोबेरायनर होते, तर यांनी काय केलेलं आहे, तर ग्रुप ऑफ 3 एलिमेंट बनवला आणि त्या ग्रुप ऑफ 3 एलिमेंटला ट्राइड्स म्हणतो. त्यानंतर नेवलँड्स होते, त्यांनी जे काय म्युझिकल नोट, कारण की म्युझिकल नोट सोबत त्यांनी कंपॅरिझन केलं एलिमेंटचं आणि त्यामुळे त्यांनी जे लॉ बनवलं त्याला आपण म्हणतो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. ह्या दोघांनी पण काय केलेले, ॲटॉमिक मासेस नुसार एलिमेंटची मांडणी केली. त्यानंतर जे काही ग्रेट सायंटिस्ट आहे आपण त्यांना म्हणतो फादर ऑफ पिरियडिक टेबल. पहिला सक्सेसफुल अटेम्प्ट जो काय पिरियडिक क्लासिफिकेशन किंवा एलिमेंटचा जो काय क्लासिफिकेशनचा पहिला सक्सेसफुल अटेम्प्ट जो झाला तो कोणी केला, मेंडेलिव्ह यांनी केला. आणि त्यानंतर त्यांचे जे काय फेल्युअर आहे, डिमेरिट्स, त्याच्यानंतर नेक्स्ट, कारण की सायन्स हे कंटिन्युअसली चेंज होते, न्यू जे मेथड आहे, टेक्नॉलॉजी आहे, एक्सपेरिमेंट आहे, याला किंवा जे काय अॅक्युरेट आहे त्याला ऍक्सेप्ट सायन्स करते. म्हणजे सायन्स हे कंटिन्युअसली चेंज होणार आहे, प्रोग्रेसिव्ह आहे. त्यामुळेच फेल झाल्याच्या नंतर हे 3 सायंटिस्ट फेल झाल्याच्या नंतर, कारण की तिन्हीचा एकच कॉन्सेप्ट होता, तो म्हणजे ॲटॉमिक मास. कारण की जर ह्या 3 सायंटिस्टचा जो कालावधी बघितला आपण, तर यांच्या टायमिंगला फक्त जे काय ॲटम्स आहेत, तर इंटेरियर जो पार्ट आहे म्हणजे आतील ॲटम्सच्या आतमध्ये पण काही असतं हे माहिती नव्हतं, म्हणून फक्त त्यांनी स्टार्ट त्यांना नोन फक्त कोणतं इन्फॉर्मेशन होती, ॲटॉमिक मास. म्हणून ह्या तिघांनी पण ॲटॉमिक मासेस नुसार एलिमेंटची अरेंजमेंट केली. त्यानंतर डिस्कव्हरी होत गेली, मॉडिफिकेशन होत गेलं, मॉडर्न टेक्नॉलॉजी आल्या. त्याच्यामुळे इंटेरियर साइडला म्हणजे ॲटमच्या इंटेरियर साइडला सब ॲटॉमिक पार्टिकल्स पण असतात. सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे काय, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, जे काय आहेत, न्यूट्रॉन, तर यांना सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणतो. त्यानंतर जी काय डिस्कव्हर झाली, तर मेंडेलिव्हने जेव्हा पिरियडिक टेबल मांडला होता तेव्हा हे इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी झालेली नव्हती. मेंडेलिव्हने पिरियडिक टेबल मांडल्याच्या नंतर इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी झाली आणि नंतर इलेक्ट्रॉनचं आणि जे काय एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहे यांचं कंपॅरिझन केलं. त्यानंतर जे काय न्यू सायंटिस्ट आले, हेनरी मोझले म्हणून किंवा मोस्ले पण म्हणतात, तर 1913 मध्ये जे काही आपली सगळ्यात सुरुवातीला बघा इथे कधी आली आहे, 1913 मध्ये आले. आणि डोबेरायनरनी कधी 1817 मध्ये, जवळपास 100 वर्षाचा डिफरन्स आहे. तेव्हा म्हणजे 100 वर्षाच्या नंतर कळलं की इलेक्ट्रॉन हे त्यांच्या प्रॉपर्टी जे आहेत एलिमेंटच्या त्यांच्याशी रिलेट करतात. हे जे आहे हे एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्याच्या नंतर, हेनरी मोस्ले यांनी एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्याच्या नंतर लक्षात आलं आणि त्यांनी तेव्हा सांगितलं की एलिमेंटला क्लासिफाय करायचं असेल तर ॲटॉमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी नसून ॲटॉमिक नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. म्हणजे जे काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर त्याला ॲटॉमिक नंबर म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन तेवढे त्याचा ॲटॉमिक नंबर असेल. आणि जर आपण पाहिलं तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये ॲटॉमिक नंबर ही जी जागा आहे तर फक्त त्यांनी सिरियल नंबर शो केले 1 2 3 4 आणि ॲटॉमिक मासेस नुसार अरेंज केलं. तर बघूया त्यामध्ये अजून काय दिलंय, कोणी कशाची डिस्कव्हरी केली आपल्याला माहितीये, जे न्यूक्लियसच्या भोवती फिरतोय त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी केली जे थॉम्सन यांनी. इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी केली कोणी, जे थॉम्सन यांनी. काय केलंय, जे काय कॅथोड रे ट्यूब आहे त्याचं एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं आणि त्यावरून जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात ॲटम्स मध्ये, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स, तर त्यांना काय म्हणले, ते इलेक्ट्रॉन म्हणले. त्यानंतर न्यूक्लियसची डिस्कव्हरी झाली. न्यूक्लियसची डिस्कव्हरी केली जे काय रुदरफोर्ड यांनी डिस्कव्हरी केली. आणि एवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे जे प्रोटॉन म्हणतो आपण, तर त्याची डिस्कव्हरी कोणी केली, अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी. त्यानंतर न्यूट्रल चार्ज म्हणजे न पॉझिटिव्ह न निगेटिव्ह, तर ते जो चार्ज न्यूक्लियस मध्ये तो पण चार्ज आहे, तर त्याची डिस्कव्हरी केली कोणी, जेम्स चॅडविक यांनी केलेली. ओके, जे फिरतंय ते इलेक्ट्रॉन म्हणजे जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी, जेम्स चॅडविकने न्यूट्रॉनची डिस्कव्हरी केली. त्यानंतर न्यूक्लियस
आणि त्या न्यूक्लियस मध्ये असणारा पॉझिटिव्ह पार्टिकल, सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे आपण त्याला म्हणतो प्रोटॉन, पॉझिटिव्ह चार्ज. तर याची डिस्कव्हरी कोणी केली? रुदरफोर्डने. हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट पॉइंट बघू आपण. जे झालंय ते एकदा फक्त लाईन मध्ये समजून घेऊ अजून. तर बघा फर्स्ट पॉइंट, द सायंटिस्ट वर डिड नॉट नो एनिथिंग अबाउट इंटेरियर ऑफ एटम when Mendeleev put forth the periodic table. जेव्हा मेंडेलिवने पिरियडिक टेबलची अरेंजमेंट केली तेव्हा जे ऍटम्स आहेत, मॅटरचा जो काय स्मॉलेस्ट जे पार्टिकल्स आहेत त्याला आपण ऍटम्स म्हणतो, परंतु त्या ऍटम्स पेक्षा पण अजून स्मॉल पार्टिकल असतात हे माहिती नव्हतं. जेव्हा मेंडेलिवने काय केलं, त्याचा पिरियडिक टेबलची अरेंजमेंट केली, मांडणी केली तेव्हा. त्यानंतर दुसरं सेंटेन्स बघा पोरांनो, आफ्टर द डिस्कव्हरी ऑफ एलिमेंट सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग द रिलेशन बिटवीन. बघा डिस्कव्हरी झाल्याच्या नंतर कोणाची? इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी झाल्याच्या नंतर यांनी रिलेशन लावलं. कोणामधलं? रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉन नंबर अँड द ॲटॉमिक नंबर. आफ्टर द डिस्कव्हरी ऑफ द इलेक्ट्रॉन सायंटिस्ट कोरिलेट द इलेक्ट्रॉन नंबर अँड ॲटॉमिक नंबर. त्याच्या अगोदर ॲटॉमिक मासच्या आधारेच क्लासिफिकेशन केलं. डोबेरायनर असो, न्यूलँड्स असो या मेंडेलिव्ह असो. आता यापुढे काय चेंजेस होतात ते आपल्याला बघायचं. बघा त्यानंतर नेक्स्ट बघा, द ॲटॉमिक नंबर इन अ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल ओनली इंडिकेट. काय इंडिकेट करतं? ओनली इंडिकेट द सिरियल नंबर. म्हणजे 1, 2, 3 असे जे काय नावं दिलेत तर फक्त ते ॲटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनचे काय इंडिकेट करतात? सिरियल नंबर इंडिकेट करतात. बघा त्यानंतर ही झाले प्रिव्हियस इन्फॉर्मेशन. आता क्वेश्चन येऊ शकतोय की व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द हेनरी मोझलेस ड्युरिंग फॉर द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. तर हे महत्वाच्या लास्ट 2-4 लाईन त्या खूप महत्वाच्या, समजून घेऊ आपण. बघा कॉन्ट्रीब्युशन ऑफ मोझले जर म्हणलं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये, तर बघा फर्स्ट in 1930 AD the English scientist Henry Moseley. बघा सायंटिस्ट कोण? हेनरी मोस्ले किंवा मोस्ले म्हणा किंवा मोस्ले म्हणा. हेनरी मोस्ले demonstrated with the help of experiment X-ray tube. तर हेनरी मोस्ले यांनी काय केलंय, तर एक्स-रे ट्यूब एक्सपेरिमेंट परफॉर्म केलंय आणि त्यावरून काय समजतं बघा त्यांना, that the atomic number of an element correspond to that elements. बघा atomic number ह्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीशी रिलेट करतं. हे असं कोणाला समजून आलं? हेनरी मोस्ले यांना. बघा परत सांगतोय की atomic number जे आहे, atomic number कशाने काढला त्यांनी? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉन नंबर वरून त्यांनी काढला atomic number and that related to the or that correspond to the properties of element. कशाची करस्पॉन्ड करते? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. त्यानंतर नेक्स्ट बघा, दिस रिव्हेल, याच्यामधूनच काय एक्सप्रेस झालं काय किंवा काय माहिती बघा, दिस रिव्हेल दॅट ॲटॉमिक नंबर इज अ more or most fundamental property of an element than the atomic mass. तर atomic mass जे काय आतापर्यंत मास म्हणून जे काय एलिमेंटची अरेंजमेंट केली डोबेरायनर, न्यूलँड्स, मेंडेलिव्ह, तर ती atomic mass ही फंडामेंटल प्रॉपर्टी नसून atomic number तर काय मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी. जर एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी आहे त्यांची ॲटॉमिक नंबर. कोणती? ॲटॉमिक नंबर. हे सगळं कोण सांगायला लागले? वर्ल्ड हेनरी मोस्ले. हेनरी मोस्ले काय सांगतोय की ॲटॉमिक मास इज अ नॉट अ फंडामेंटल प्रॉपर्टी. विच फंडामेंटल प्रॉपर्टी इज करेक्ट? ॲटॉमिक नंबर. हे कोण सांगतोय? हेनरी मोस्ले. त्यानंतर बघा त्यावरती अकॉर्डिंगली द स्टेटमेंट ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल आर स्टेटेड ऍज फॉलोज. आता स्टेटमेंट काय, जसं की मेंडेलिव्हचं स्टेटमेंट माहिती पाहिजे, मेंडेलिव्हचं लॉ माहिती पाहिजे, महत्वाचं आहे. कारण की फर्स्ट जे काय एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं 63 एलिमेंटचं, पहिल्यांदा एलिमेंटचं एका टेबलमध्ये पिरियडिक टेबलमध्ये अरेंजमेंट केलं, ते केलं हे मेंडेलिव्ह यांनी. तर इथे बघा त्यांचं स्टेटमेंट आपल्याला माहिती पाहिजे. काय
द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. तिथं होतं ॲटॉमिक मास. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. इथे एक शब्द बदलला. इन्स्टेड ऑफ मास जस्ट यूज द नंबर. ऑल दॅट थिंग्स आर सेम इन द लॉ. पहा इकडे बघा. Properties of elements are the periodic function of their atomic number. Properties of elements are the periodic function of कशाचं periodic function of their atomic number. लक्षात येतंय काय फरक आहे मेंडेलिव्हच्या आणि मोस्लेच्या लॉ मध्ये. मेंडेलिव्ह म्हणतोय ॲटॉमिक मास. मेंडेलिव्ह काय म्हणतोय ॲटॉमिक मास आणि मोस्ले काय सांगतोय. मोस्ले म्हणतोय ॲटॉमिक नंबर. काय म्हणतोय ॲटॉमिक नंबर. का अगोदर ॲटॉमिक मास कारण की इलेक्ट्रॉन किंवा इंटेरियर जो पार्ट आहे का जो काय इंटेरियर पार्ट आहे म्हणजे आतल्या बाजू म्हणजे मॅटरचं स्मॉलेस्ट पार्टिकल ऍटम्स आहे परंतु त्याच्या पण आतमध्ये काय असतं हे सायंटिफिक वर्ल्डला जे काय विज्ञान आहे त्याला माहिती नव्हतं. नंतर लॅट्रॉन त्याच्यावर डिस्कव्हरी झाल्या. नंतर जेव्हा इलेक्ट्रॉन बद्दल कळलं तर सायंटिस्ट लोकांनी इलेक्ट्रॉन नंबर आणि ॲटॉमिक नंबर हे कोरिलेट केले आणि ॲटॉमिक नंबर नंतर मोस्लेने एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं. कोणते एक्स-रे ट्यूब एक्सपेरिमेंट्स जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की एक्स-रे ट्यूब एक्सपेरिमेंटने त्यांनी सांगितलं की एलिमेंटला जर क्लासिफाय करायचं असेल तर मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी आहे त्यांचं ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट पॉइंट मॉडर्न पिरियडिक टेबल. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स रिझल्टिंग टू फ्रॉम अँड arrangement of elements and increasing order of their atomic number called as periodic table. The classification of elements from resulting to form and arrangement of elements in an increasing order of their atomic numbers called as modern periodic table. ओके तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये बघा मोस्टली जे यूज करतात मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. आता लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल म्हणजे जो आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे जो तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल तर हा जो काय वर्जन म्हणजे टाइप्स म्हणतो तर मोस्टली जे यूज करतात लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये कोणता लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. नेक्स्ट बघा मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये कळलं आपल्याला all the elements are arranged in an increasing order of their atomic number. Okay, and that atomic number कशावरून डिसाइड केला आपण इलेक्ट्रॉन नंबर्स वरून. किती इलेक्ट्रॉन्स आहेत की जी की इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी कोणी केलेली जे थॉम्सन यांनी केलेली. त्यानंतर नेक्स्ट बघा प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर मोर ॲक्युरेट. जे काय प्रॉपर्टीज आहे कंपॅरेटिव्हली जर मेंडेलिव्ह आता इथे टप देणारा कोण आहे मेंडेलिव्ह म्हणजे मेंडेलिव्हने पण बेस्ट ग्रेट लेवल मध्ये काय केली अरेंजमेंट केली परंतु मेंडेलिव्ह पेक्षा पण ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये मोर ॲक्युरेट दिसून येते. जी काय प्रॉपर्टी आहे एलिमेंटला जर आपण अरेंज केलं इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर द प्रॉपर्टीज आर मोर ॲक्युरेट कंपॅरेटिव्हली अरेंज्ड बाय द ॲटॉमिक मासेस. क्लिअर होतंय. त्यानंतर नेक्स्ट बघा मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये जे काय डिसएडव्हान्टेजेस डिमेरिट होते जे काय मेंडेलिव्हचे डिमेरिट्स होते तर त्याचे डिमेरिट्स याचे मेरिट्स बनणार बघा जसे की त्यामध्ये आयसोटोप्स बद्दल पण आपल्याला डिमेरिट दिसून आला. कशामध्ये मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये कारण की ते ॲटॉमिक मास काय राहायचे आयसोटोप्सचे डिफरंट राहायचे जसे की क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37. ॲटॉमिक मास आहे डिफरंट बट प्रॉपर्टीज आर सेम. तसे जे काय आयसोटोप्स बद्दल जे काय प्रॉब्लेम होते तर ते प्रॉब्लेम रिमूव्ह करण्यात आले म्हणजे जे मेंडेलिव्हचे डिमेरिट्स आहे ते मोस्ले किंवा मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय बनले मेरिट्स बनले. बट देयर इज ऑल्सो वन ambiguity or confusion related or correspond to the position of hydrogen. म्हणजे इथे पण हायड्रोजन बद्दल अजूनही कन्फ्युजन आहे. हायड्रोजन बद्दल अजूनही कन्फ्युजन आहे कशामध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. देयर इज अ ambiguity about the hydrogen where it is placed along the alkali metals or along the halogens. इथे पण कन्फ्युजन आहे कारण की दोघांच्या पण प्रॉपर्टी काही प्रमाणात प्रॉपर्टी त्या हॅलोजन सारख्या शो करतात काही प्रमाणामध्ये प्रॉपर्टी कोणासारख्या
अल्कली मेटल सारखा शो करते, म्हणून तिथे अजून पण कोणाच्या रिलेटेड आहे कन्फ्युजन, हायड्रोजन बद्दल. म्हणजे टोटल हा 100% आपले ऍक्सेप्ट केलेला नाहीये. म्हणजे मोस्टली जे आतापर्यंत जेवढ्या डिस्कवर झाल्या त्यामधून हा ऍक्सेप्ट केला, परंतु याला पण काही डिमेरिट्स आहे. तो कोणता, पोझिशन ऑफ हायड्रोजन, इथे पण डिमेरिट्स आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये बघितलं आपण, 9th ला लर्न केलं बघा की एखादा ऍटॉमिक नंबर दिलेला असेल तर त्यावरून आपण असे एक न्यूक्लियस बनवायचो. बघा समजा तुमच्या समोर मी एलिमेंट घेतला सोडियम, ऍटॉमिक नंबर तुम्हाला माहिती आहे सोडियम 11. ओके, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करायचं आपल्याला माहिती आहे. ज्या शेल होत्या KLMN, जसं शेल माहिती आपल्याला KLMN, आणि यांचा जनरल फॉर्म्युला पण बघा तुम्हाला माहिती आहे काय होता, 2n². कोणत्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन, त्याचा जनरल फॉर्म्युला काय होता, 2n². म्हणजे पहिली शेल याला नंबर पण दिला 1 2 3 4. तर काय करायचं, यांच्या ठिकाणी 1 ठेवल्याच्या नंतर या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील किंवा किती इलेक्ट्रॉन ऑक्युपायर होतात, तर ते फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे 2n². काय फॉर्म्युला, 2n². जर 1 इथे ठेवलं तर काय झालं, 1 चा स्क्वेअर 1 × 2, म्हणजे पहिल्याची कॅपॅसिटी किती 2, पहिल्याची कॅपॅसिटी 2, दुसऱ्यामध्ये 2 ठेवलं 2 2 चा 4 आणि × 2 8, म्हणजे दुसऱ्यात 8, तिसऱ्यात सांगा बघा 3 चा स्क्वेअर काय झाला, 3 चा स्क्वेअर 9, 9 × 2 18. त्यानंतर 4 चा स्क्वेअर 16, 16 × 2 32. हे आपल्याला माहिती आहे. ओके, आणि याचं जे काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण डायग्रामॅटिकली जर केलं तर कसं करायचं बघा मुलांना, आपण सेंटरला जो आहे काय न्यूक्लियस घेणार, ज्यामध्ये न्यूट्रॉन असणार आणि प्रोटॉन. आपल्याला अजून एक माहिती आहे, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज तेवढाच न्यूक्लियस मध्ये जेवढे पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस मध्ये असतो तेवढाच अराउंड त्याच्या निगेटिव्ह चार्ज असतात. माहितीये, सिंपल स्ट्रक्चर काय, पॉझिटिव्ह आणि त्याच्या भोवती कोण रिव्हॉल्व करतात, इलेक्ट्रॉन. बरोबर, तर जेवढा ऍटॉमिक नंबर असणार तेवढा इलेक्ट्रॉन असणार, आणि तेवढ्याच लेवल मध्ये त्या पॉझिटिव्ह चार्जला बॅलन्स करण्यासाठी काय असतो, निगेटिव्ह चार्ज, दॅट इज अ इलेक्ट्रॉन. बघा इथे काय असणार बघा, पहिली शेल के शेल किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, पहिल्या शेल मध्ये 2, दुसरी शेल किती इलेक्ट्रॉन असणार, 1 2 3 4 5 6 7 8, आणि लास्ट तिसरी शेल ही कोणती शेल झाली, के, ही एल, ही कोणती एम, आणि लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बघा, आपण सोडियम जर घेतला तर पहिल्यामध्ये काय येणार 2, त्यानंतर 8, त्यानंतर 1, लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन. लक्षात येत आहे. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. तर स्ट्रक्चर बघण्या अगोदर बघा एक कॉमन थिंग आहे, मी त्या अगोदरही तुम्हाला सांगितली होती, परत पण सांगतोय की स्ट्रक्चर मध्ये जे काय असे व्हर्टिकल कॉलम असतात बघा, इथे मी बनवून दाखवतो. असे जे व्हर्टिकल कॉलम्स यांना ग्रुप म्हणतात, आणि हॉरिझॉन्टल रो असतात असे, यांना काय म्हणतात, पिरियड म्हणतात. बघा पहिलं पिरियड. आता पिरियड म्हणजे काय, इन मॉडर्न पिरियडिक टेबल द हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड एज पिरियड. हॉरिझॉन्टल रोज या कशा असतात, आडव्या लाईन, हे जे सगळे आहे त्याला काय म्हणणार, पिरियड म्हणणार. काय म्हणणार याला, पिरियड. तर असे पिरियड टोटल किती असतात, 1 ते 7. नंबरिंग कुठून देणार, 1 2 3 या प्रकारामध्ये. तर नंबर ऑफ पिरियड मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये किती, 7 आहेत, 7 नंबर फ्रॉम 1 to 7. त्यानंतर जे व्हर्टिकल कॉलम आहे, असे जे उभे कॉलम आहेत त्यांना काय म्हणतात, ग्रुप म्हणतात. काय म्हणतात, ग्रुप. व्हर्टिकल कॉलम्स कॉल्ड एज ग्रुप अँड दॅट नंबर्ड फ्रॉम 1 to 18. त्यांचा नंबर काय, 1 ते 18. तर लक्षात ठेवा, यावरती महत्वाचा क्वेश्चन फिलिंग द ब्लँक्स आली होती, 3-4 वर्ष झाली, 4 वर्षापूर्वी फिलिंग द ब्लँक्स आली. कन्फ्युजन होतं पिरियड किती, ग्रुप किती यामध्ये. तर व्हर्टिकल कॉलम याला ग्रुप म्हणतात, आणि हे ग्रुप असतात 1 to 18. 1 to 18. हॉरिझॉन्टल रोज जे आहे तर हे हॉरिझॉन्टल रोला पिरियड म्हणतो. म्हणजे तुम्ही नोटबुक मध्ये जे लिहित चालतात तर हे काय झाले, पिरियड झाले. आणि जर तुम्हाला टेबल बनवायचे असेल 2 4 1 2 3 असं लिहायचं असेल तर तुम्ही ज्या व्हर्टिकल कॉलम बनवतात त्याला ग्रुप म्हणायचं. तर पिरियड असतात 1 to 7,
और वी कॅन से दी 7 पिरियड. नंबर ऑफ ग्रुप किती असतात मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 18. महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ह्या पिरियड मुळे बघा ह्या हॉरिझॉन्टल जे काय रोज आहे व्हर्टिकल कॉलम तर यामुळे फॉर्म झाले बॉक्सेस. काय फॉर्म झाले बॉक्स. आणि या बॉक्स मध्ये बघा समजा एलिमेंट आहे त्याला कन्सिडर केलं एक्स एलिमेंट कोणता पण एलिमेंट घेतला आपण तर एक्स म्हणजे एलिमेंट तर त्याच्या अप्पर साइडला जे काय झेड इंडिकेट करतं झेड म्हणजे ऍटॉमिक नंबर. झेड काय असणार आहे ऍटॉमिक नंबर. आणि बेसला ए असतं ते काय इंडिकेट करणार आहे ऍटॉमिक मास. काय इंडिकेट करणार आहे ऍटॉमिक मास. एक्स म्हणजे काय एक्स म्हणजे नेम ऑफ द एलिमेंट किंवा सिम्बॉल ऑफ द एलिमेंट. एलिमेंटचा सिम्बॉल एक्स डोकर जे अप्पर साइडला झेड आहे ऍटॉमिक नंबर आणि बेसला इथे जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात ए काय इंडिकेट करतोय ऍटॉमिक मास. त्याला सुपरस्क्रिप्ट म्हणतात त्याला सबस्क्रिप्ट म्हणतात. लक्षात येते. तर इथे वरती ऍटॉमिक नंबर असणार पिरियडिक टेबल मध्ये वरच्या साइडला जो नंबर असतो त्याला ऍटॉमिक नंबर बघायचा. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तर ही जे अशी बॉक्सेस आहे म्हणजे एक टेबल फॉर्म झाला त्याच्या बिलो अपार्ट फ्रॉम दॅट ऑल दी बॉक्सेस टू periods are given below the periodic table. त्यांना म्हणतो आपण ज्या काय सिरीज दिलेल्या आहेत दोन्ही बिलो द पिरियडिक टेबल तर त्या लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज आहे. कोणत्या लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज दॅट टू सिरीज ऑल्सो पार्ट ऑफ द पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलचे हे पण पार्ट आहे. असं नाही की ते टेबल वेगळा ह्या दोन सिरीज बाजूला म्हणून वेगळा नाही. तर त्या मॉडर्न पिरियडिक टेबलच्या त्या बॉटमला ज्या सिरीज आहे तर तो पार्ट आहे. त्यानंतर बघा टोटल असे जे बॉक्सेस आहेत मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये तर टोटल 118 बॉक्सेस आहे. आणि जर आपण टुडे कंडिशनला जर बघितलं आपण ऑल दॅट बॉक्सेस आर फिट. सगळे बॉक्सेस काय झाले भरलेले आहेत. देयर इज अ नाउ चॅलेंज वेअर टू प्लेस द न्यू एलिमेंट डिस्कोड. वेअर टू प्लेस द न्यू एलिमेंट. तर नवीन जो एलिमेंट आता डिस्कोड होणार आहे त्याची पोझिशन काय असणार हे एक चॅलेंज असणार आहे. लक्षात येत आहे. तर यामध्ये काय समजून आलं बघा मुलांना. यामध्ये समजून आलं की जे हॉरिझॉन्टल रोज आहे त्यांना म्हणायचं पिरियड. व्हर्टिकल पिरियड किती असतात 7 असतात 1 to 7. हॉरिझॉन्टल रोज पिरियड व्हर्टिकल कॉलम्स ग्रुप 1 to 18 पर्यंत असतात. ग्रुप आणि पिरियड मुळे काय फॉर्म होतोय बॉक्स. आणि त्यामध्ये बॉक्स मध्ये एक्स ने काय इंडिकेट करतो सिम्बॉल ऑफ द एलिमेंट. त्याच्या अप्पर साइडला सुपरस्क्रिप्ट म्हणतो तिथे असणार झेड म्हणजे ऍटॉमिक नंबर. बेसला असणार ए म्हणजे ऍटॉमिक मास. ओके. तर पिरियडिक टेबल हा ब्लॉक मध्ये क्लासिफाय केलाय म्हणजे अजून जे तर क्लासिफिकेशन झालं सिंपली अरेंजमेंट झाली. तर पिरियडिक टेबलला वेगवेगळ्या ब्लॉक मध्ये क्लासिफाय केलं. तर ते ब्लॉक कोणते एस पी डी आणि एफ. आता यांच्या ज्या प्रॉपर्टीनुसार यांचे नाव बघा शार्प प्रिन्सिपल डिफ्यूज फंडामेंटल. तर पिरियडिक टेबल आपण रफली त्याचं फक्त स्ट्रक्चर बघतोय. तर बघा पिरियडिक टेबल मध्ये सुरुवातीला इकडे इथे बघा सगळ्यात कार्यकर्ता जो सेपरेट आहे कोणता हायड्रोजन असणार. इकडे एकदम एंडला असणार हेलियम. आणि 2 सिरीज बिलो दिलेल्या आहेत त्यांना आपण म्हणतो लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनाइड सिरीज एकदम बॉटमला ज्यामध्ये 14 एलिमेंट्स आहेत. तर हे या प्रकारचं स्ट्रक्चर आहे कशाचा पिरियडिक टेबलचं. आता यामध्ये हे एलिमेंट कसे क्लासिफाय केले बघा. टोटल जे ग्रुप आहे टोटल ग्रुप किती आताच आपण लर्न केले. टोटल ग्रुप आहे 18 आणि टोटल पिरियड आहे 7 बरोबर. म्हणजे 1 to 7 असणार. इथे 1 to इथपर्यंत काय असणार 18. ओके. आणि या सगळ्यांमुळे हाऊ मच बॉक्सेस आर फॉर्मड 118. टोटल मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये टोटल बॉक्सेस किती आहे 118 बघा. इथे जो काय ग्रुप नंबर आता ग्रुप बघा इथे फर्स्ट आणि इथे सेकंड जो ग्रुप आहे याला म्हणतात एस ब्लॉक. काय म्हणायचं याला एस ब्लॉक. इथे जो आहे याला म्हणायचं एस ब्लॉक. एस ब्लॉक मध्ये कोणते ग्रुप येतात फर्स्ट आणि सेकंड. त्यानंतर बघा इथे 3 to 12 पर्यंत. त्यानंतर इकडे 13 to 5 इकडे 18 पर्यंत. 13 to 18 बघा 13 to 18
याला म्हणायचं पी ब्लॉक. 3 to 12 3 to 12 SP, त्यानंतर डी, आणि जो काय एकदम बॉटमला 2 सिरीज आहे त्याला काय म्हणायचं एफ ब्लॉक. काय म्हणायचं एफ ब्लॉक. तर मॉडर्न पिरियोडिक टेबल 4 ब्लॉक मध्ये क्लासिफाय केलाय. एस पी डी एफ. एस मध्ये 1 to ग्रुप, पी मध्ये 13 to 18 ग्रुप आणि डी मध्ये 3 to 12 ग्रुप. and that lanthanide and actinide series belong to the which block? F block. ओके. तर अजून यामध्ये बघा या ठिकाणी एक झिगझॅग लाईन दिली बघा, अशी झिगझॅग लाईन आहे पी ब्लॉक मध्ये. तुम्हाला विचारू शकतात झिगझॅग लाईन कोणत्या ब्लॉक मध्ये येते, तर पी ब्लॉक मध्ये येते. दॅट झिगझॅग लाईन सेपरेट आवर ट्रॅडिशनल एलिमेंट्स. आपले ट्रॅडिशनल 3 प्रकारचे एलिमेंट्स आहे, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स हे ट्रॅडिशनल आपले एलिमेंट्स आहे. तर त्यांना म्हणजे थोडक्यात डिवाइड किंवा सेपरेट करण्याचं काम, किंवा हे तिन्ही प्रकारचे जे एलिमेंट आहे आपल्याला इझिली दिसून येतात कशामध्ये, मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये. जे काय मेटल्स असतील तर बघा इकडे लिहितो मी, मेटल्स हे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये, मेटल्स हे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये कोणत्या साइडला येणार लिहिताना, लेफ्ट साइड. आणि जे काय नॉन मेटल्स आहे, नॉन मेटल्स आहे तर हे कोणत्या साइडला जातात, पी ब्लॉक मध्ये. त्यानंतर जे काय मेटल, नॉन मेटलच्या प्रॉपर्टी असणारे सेमी मेटल्स त्यांना आपण म्हणतो मेटलॉइड्स. काय म्हणतो, मेटलॉइड. जे काही मेटलॉइड्स असतील तर हे मेटलॉइड्स कुठे असणार, दॅट लाय अलॉंग दी झिगझॅग लाईन, बॉर्डर ऑफ दॅट झिगझॅग लाईन. तर इथे सेमी मेटल्स किंवा मेटलॉइड्स असणार या साइडला. म्हणजे आपल्याला तिन्ही प्रकारचे क्वेश्चन काय असणार, ऑल टाइप्स ऑफ एलिमेंट सीन इन विच ब्लॉक, तर पी ब्लॉक. पी ब्लॉक सोडता कोणत्याही ब्लॉक मध्ये असे तिन्ही प्रकारचे एलिमेंट आपल्याला सापडणार नाही. बाकी सगळीकडे आपल्याला एस असेल, त्यानंतर डी असेल, एफ असेल, सगळेचे सगळे काय मेटल्स आहेत. फक्त आपल्याला सगळ्या प्रकारचे जे एलिमेंट्स आहे दॅट बिलॉंग टू दी विच ब्लॉक, पी ब्लॉक. लक्षात येते. तर हे पी ब्लॉकशी बिलॉंग करतात. त्यानंतर